देवरी विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार संजय पुराम यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवरी शहरात प्रचार सभा घेत संजय पुराम हा सभागृहात बोलणारा आमदार आहे, तुमच्या समस्या सभागृहात ठेवून सोडविणारा आहे, म्हणून संजयला तिसऱ्यांदा निवडणूक लढविण्याची संधी दिल्याने मी इथे आलो असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। त्याचं भाषण तुम्ही जर बघितलं असेल, त्याचं ओघवतं वक्तृत्व आणि त्या माध्यमातून आपल्या विभागाचे जे प्रश्न त्यांनी मांडले, संजय पुराम हा मुका आमदार नव्हता, हा बोलणारा आमदार होता। आणि म्हणूनच मी तुम्हाला ही विनंती करण्याकरता आलोय, आपल्याला पुन्हा एकदा आमगाव देवरीचा बोलका आमदार, लढणारा आमदार, संघर्ष करणारा आमदार निवडून पाठवायचा आहे आणि संजय पुराम हा खऱ्या अर्थानं तुमचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी निश्चितपणे काम करेल। आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे, आज खऱ्या अर्थानं या निवडणुकीमध्ये आपण ज्या प्रकारे जनतेची सेवा करतोय, संजय पुरामने या ठिकाणी जे काम केलंय, मग दुकेश्वरी मंदिराच्या विकासाची योजना त्यांनी तयार केली, चिचगडला त्या ठिकाणी, कचारगडला त्या ठिकाणी दोन्हीकडे तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला, विकासाला निधी दिला, देवरीतील ग्रामीण रुग्णालयाला देखील आता 100 खाटांचा दवाखाना ते तयार करणार आहेत। या ठिकाणी भगवान बिरसा मुंडा भवन ते तयार करतात। समाजातल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम आमचे संजय भाऊ करतायत। आणि म्हणून तुम्हाला ही विनंती करण्याकरता आलो आहे, मागच्या वेळी थोडीशी चूक झाली, गफलतीत राहिलो तर 5 वर्ष वाया गेले। आता कुठल्याही गफलतीत न राहता संजय पुराम यांना 20 तारखेला निवडून आणा आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो, संजयच्या मागे हा देवा भाऊ उभा आहे। संजयला या ठिकाणी मी मदत करेन आणि या विकासाचा चेहरा आपल्याला काय असतो ते आमगाव देवरीला दाखवून देईन, एवढंच सांगतो। संजय पुराम यांना भारतीय जनता पक्षाने 2014 मध्ये पहिल्यांदा आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढविण्याची संधी दिली असता संजय पुराम हे निवडून आले असता। त्यांनी केलेले कामे पाहता पुन्हा त्यांना 2019च्या विधानसभा निवडणुकीत संधी दिली होती, मात्र अल्पमताने पराभव झाला असता। खचून न जाता माजी आमदार असताना देखील संजय पुराम यांनी मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची विकास कामे खेचून आणली। तर पुराम यांनी केलेली कामे पाहता भारतीय जनता पक्षाने पुन्हा संजय पुराम यांना तिसऱ्यांदा निवडणूक लढविण्याची संधी दिली असल्याने भारतीय जनता पक्षाचे त्यांनी आभार मानले आहे। आज आमगाव विधानसभा अंतर्गत देवरी तालुक्यामध्ये आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब महायुतीचा उमेदवार म्हणून आज प्रचार करण्यासाठी आले होते। निश्चितच भारतीय जनता पक्ष 2014 मध्ये ज्यावेळेस सत्तेत आलं तेव्हापासून तर 2024 पर्यंत जे जे चांगल्या योजना राबवल्या त्या योजनांची त्यांनी आठवण काढून दिली। जे 60 वर्षामध्ये काँग्रेस करू शकले नाही ते 10 वर्षामध्ये भाजपची महायुतीची सरकार यांनी कोणते कोणते योजना आणि त्या योजनाची अंमलबजावणी झाली इतिवृत्त माहिती आजच्या जाहीर सभेतून दिलं आणि समस्त जनतेला आव्हान सुद्धा केलेलं आहे। लाडक्या बहिणींना आव्हान केलेलं आहे, शेतकऱ्यांना आव्हान केलेलं आहे, शेतमजुरांना आव्हान केलेलं आहे, बेरोजगारांना आव्हान केलेलं आहे की पुन्हा या महाराष्ट्रामध्ये महायुतीची सरकार आल्यास ताकदीनं योजनांची अंमलबजावणी करण्याचं आज जाहीर सभेमध्ये देवेंद्रजी बोलले। मला विश्वास आहे जी चूक आमगाव देवरी विधानसभेमध्ये 19ला झाली ती चूक पुन्हा होणार नाही। जनतेने ठरवलेलं आहे, लाडक्या बहिणीने ठरवलेलं आहे, संजू भाऊ पुरामला या मतदारसंघाचा आमदार करायचं आहे असे सर्वसामान्य जनतेमध्ये चर्चा आहे। आणि यावरून असं वाटते की यावेळेसचा विजय हा रेकॉर्ड ब्रेक विजय असेल। 40,000चा वर मताधिक्याने आपण काँग्रेसला पराजय करणार आहोत।
आणि महायुतीचा उमेदवार म्हणून आपण या ठिकाणी जिंकणार आहोत. तर देवरी विधानसभा क्षेत्रात संजय पुराम यांची ख्याती पाहता हजारो लोकांनी तसेच लाडक्या बहिणींनी देवाभाऊला ऐकण्यासाठी गर्दी केली होती. तर येत्या 20 नोव्हेंबरला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारसंघाचा विकास करायचा असल्यास अनुभवी आमदार म्हणून निवडून देण्याचे आवाहन केले आहे. जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तसंच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. आपला जिल्हा, आपली बातमी. जीबी न्यूज, गोंदिया.